आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमध्ये आता काश्मीरपेक्षाही जास्त थंडी पडण्याची शक्यता आहे। जानेवारीमध्ये तापमान 10 अंशांखाली जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे। तर मुंबईतील सांताक्रूजमध्ये काल 14 अंश तर कुलाब्यामध्ये 19.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। 2 दिवसांआधी मुंबईमध्ये तापमान 20 अंश सेल्सिअस होतं आणि मुंबई ठाण्यात आणखीन 2 ते 3 दिवस गारठा राहणार आहे। मुंबईच्या तापमानामध्ये घट झाल्याने कपाटातील स्वेटर आता बाहेर आले आहेत। सोमवारी निश्चांकी तापमानाची नोंद झाली होती आणि बदलापूरमध्ये आपल्याकडे निश्चांकी या वर्षातील 10.4 डिग्री आपल्याला पाहायला मिळालं। जानेवारीमध्ये अजून 1-2 डिग्री तापमान आपण अपेक्षा करू शकतो की अजून आपल्याला 1-2 डिग्री घट पाहायला मिळू शकते आणि आपल्याकडे एकेरी जी आकडेवारी आहे ती MMRच्या कुठल्या तरी विभागातून म्हणजे आयदर बदलापूर कर्जत कुठल्या तरी एका विभागातून तरी आपल्याला हे एकेरी तापमान पाहायला आपल्याला मिळू शकते। तर याच संदर्भातला तपशील आपण पाहूयात। मुंबईमध्ये 14 अंश सेल्सिअस तापमान, तर नवी मुंबईमध्ये 13.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। कल्याणमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। बदलापूरमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तर कर्जतमध्ये 10.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे। अमरनाथमध्ये 11.5 अंश सेल्सिअस आणि ठाण्यामध्ये 14.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। यासह विरारमध्ये 12.7 अंश सेल्सिअस आणि पनवेलमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे।